नमस्कार, मी प्रियंका स्वरसाज किचनमध्ये तुमचं स्वागत करते। मुळा आपण बऱ्याच वेळा कच्चा सलाडमध्ये खातो, पण आज आपण अगदी चटकदार अशी मस्त भाजी आज मुळ्याची बनवणार आहोत। एक मोठा मुळा मी इथे घेतलेला आहे, त्याचं देठ आपण काढून घेणार आहोत आणि जाड किसणीने याला मी किसून घेणार आहे। मुळ्यात बरेच गुणधर्म असतात आणि फायबर देखील खूप प्रमाणात असतं, तर आपण मुळा हा आपल्या जेवणात नेहमीच ॲड केला पाहिजे। संपूर्ण मुळा मी असा किसून घेतलेला आहे। तर फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे किसलेला मुळा, एक कांदा, कोथिंबीर, 4-5 हिरव्या मिरच्या आणि 2-3 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। एका कढईत मी 3 ते 4 चमचे इथे तेल घालून घेणार आहे। राई आणि जिऱ्याची फोडणी आपण त्याला करून घेणार आहोत। त्यानंतर बारीक चिरलेला लसूण मी तेलावर ब्राऊन होईपर्यंत परतवणार आहे। त्यानंतर बारीक चिरलेला मिरच्या आपण यात घालून घेणार आहोत। मिरची देखील आपल्याला छान इथे तेलावर परतवून घ्यायची आहे। आता बारीक चिरलेला जो कांदा आहे तो या तेलावर आपण घालून घेणार आहोत व छान मीडियम फ्लेमवर याला आपण मऊ होईपर्यंत परतवून घेणार आहोत। कांदा देखील आता छान मऊ झालेला आहे। त्यात आता अर्धा चमचा हळद मी घालून घेतलेली आहे। त्यानंतर किसून घेतलेला मुळा आपण यावर घालून घेणार आहोत। मुळ्यात भरपूर प्रमाणात पाणी असल्यामुळे वरून पाणी घालायची बिलकुल गरज पडत नाही व अगदी 2 मिनिटात झाकण न ठेवता हा मुळ्याचा किस शिजतो। हे पहा, परतवून घेतल्यानंतर मुळा छान शिजत आला आहे। यात बारीक कोथिंबीर देखील मी या स्टेजला घालून घेतलेली आहे। हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व चवीनुसार मीठ देखील या स्टेजलाच मी यात घालून घेतलेला आहे। मुळ्याचा किस मऊसर झाल्यानंतर यात आता आपण 1 वाटीभर बेसन पीठ यात घालणार आहोत। बेसन पीठ घालून घेतल्यानंतर आपण उलटणीच्या साहाय्याने याला असं पूर्णपणे मिक्स करायचं आहे। मुळ्याचा जो किस आहे तो संपूर्ण बेसन पिठाने इथे कोट झाला पाहिजे। याप्रमाणे अगदी मीडियम फ्लेमवर याला आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे। 3-4 मिनटं याला परतवून घ्यायचं आहे, त्यामुळे बेसनाचा कच्चा वास देखील निघतो। हे पहा, अगदी छान आपला मुळ्याचा किस बनून तयार झालेला आहे। तर तुम्ही हा चपाती किंवा भाकरीसोबत सर्व करा, तुम्हाला देखील नक्की आवडेल। आणि स्वरसाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच रेसिपी पाहत रहा। धन्यवाद।